कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता तुला प्रश्न पडला असेल ना, हा? की मी या घरात तुला काय येऊ दिलं असेल, बरोबर ना? तुझ्यावर का बरं एवढे उपकार केले असतील, हो ना? करेक्ट ओळखलं ना? अरे मला तुझा सूड घ्यायचा आहे, तुझे हाल हाल करायचे. म्हणजे ना तुला असं वाटलं पाहिजे मी मिरजेला होतो ते बरं होतं, उगाच इकडे आलो. तुला इतका त्रास द्यायचा, इतकं छळायचंय, इतके हाल करायचे, टॉर्चर करायचंय, की या सगळ्याला कंटाळून शेवटी आत्महत्या केली पाहिजेस तू. तू असं का करतोस? का माझ्या मागे हात धुवून लागलायस? अरे नको ना मला त्रास देऊस, जगू दे ना मला. हे बघ मी हात जोडतो तुझ्यासमोर, तुझी पाया पडून माफी मागतो. मी म्हणजे सगळे चुका स्वीकारल्यात ना रे. हवं असेल तर मी तुरुंगात जातो, मग तुझं समाधान होईल. अरे तुरुंगात गेल्यास की सुटशील ना तू. असं सहजासहजी मी तुला सोडणारच नाहीये. तुझे हाल हाल करून तडफडवून तडफडवून मारणार आहे मी तुला. मी असं काय करू म्हणजे तू शांत होशील? अरे जगूया ना सुखानं. सुखाने या घरातनं ना सुख हा शब्दच नाहीसा करायचाय मला. तू बघच आता मी काय काय करतो ते. आधी तुझी ती लाडकी सून नेत्रा आणि त्या मैथिलीला संपवणार, त्यानंतर मग तुझ्या मुलांना अद्वैत, तेजस आणि तन्मय, तिघांनाही उद्ध्वस्त करून टाकणार. एकदा का त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग ही सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होईल. नाही तुम्ही सगळ्यांना भुकेला लावलं ना तर केदार राजाध्यक्ष नाव सांगणार नाही. अरे अरे या 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 मैथिली मावशी, या तुम्ही करेक्ट वेळेला आलात. त्याला मी आता तेच सांगत होतो की मी तुम्हा सगळ्यांना कसं उद्ध्वस्त करणार आहे. हो खरंच विचारत आहे ना दादा. काल या थोडक्यात वाचल्या, याचा फुल गेम होता यांचा. उडवणार होतो ना हिला, पण तुम्हाला माझा प्लॅन कळला का नाही माहिती? दादा ऐका माझा प्लॅन. मी काय केलं माहितीये का? मी तुझ्या लाडक्या सुनेला म्हणजे नेत्राला फोन केला आणि तिला सांगितलं की शेखरची आणि तन्मयची गाडी एअरपोर्टच्या बाहेर पडली आहे. मध्येच मी त्याचा ऍक्सिडेंट करणार आणि त्यांना उडवणार. ते ऐकल्यावर नेत्रा घाबरली आणि कुठलाही विचार न करता घरातनं पळत 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 तुम्हाला वाचवायला बाहेर पडली. मी त्याचीच वाट बघत होतो. मग मी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि तो व्हिडिओ पाठवला मैथिलीजींना. आणि मग इतकी वर्ष या घरातनं बाहेर न पडलेल्या मैथिलीजी काही विचार न करता नेत्राला वाचवण्यासाठी घराबाहेर पडल्या. मग काय, मला खरं तर तीच वेळ साधायची होती. मी क्लच दाबला, गिअर टाकला आणि एक्सिलरेट करून यांना उडवणारच होतं. एवढ्यात तुझी आणि तन्मयची गाडी मध्ये आली आणि नेमके तुम्ही मध्ये कडमडला, म्हणून ह्या काल वाचल्या. पण काल वाचलाय ना. पुढल्या वेळेला कुणी मध्ये आलं तर मी तुला ढगात पाठवणार म्हणजे पाठवणारच. हा बाबा कॉफी. मी आले. येते की
चल मला लवकर चहा दे, ऑफिसला निघायचंय. बरं झालं तुम्हीच सगळं कबूल केलं. मी हाच विचार करत होते की तुमच्याकडून सगळं कबूल कसं करून घ्यायचं. पण आता तुमचा कबुली जबाब व्यवस्थित रेकॉर्ड झालाय. आता तुला प्रश्न पडला असेल ना, मी तुझ्यावर एवढे उपकार का केले? हा 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 पडला ना प्रश्न? कारण मला तुझा सूड घ्यायचा आहे. या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे मी. तू बघ रे मी काय काय करतो ते. हे सगळ्यांनी बघितलं तर काय होईल माहिती आहे ना. तुमच्या या भाबड्या चेहऱ्यामागचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल. खबरदार फोनला हात लावला तर. आत्ताच्या आता आरडाओरडा करून सगळ्यांना खाली बोलवे आणि हा पुरावा तुमच्या देखत सगळ्यांना दाखवेन. बाबा कधी दाखवायचा व्हिडिओ सगळ्यांना? अजूनही झालाय ब्रेकफास्ट, फक्त आता सगळे आले की वाढायला घेऊ. अरे केदार, थँक्यू व्हेरी मच. तुझे हे उपकार मी आज जन्म विसरू शकणार नाही. मी खरं तर मी तुझा मोठा भाऊ आहे, पण तुझं मन मोठं आहे रे. मोठ्या मनानं मला माफ केलंस, मला स्वीकारलंस. मला अजून काय हवंय आयुष्यात? माझं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागलेलं आहे. सुखानं मरायला मी मोकळा. नेत्र, अरे तुम्ही सगळे आलात. आता मी इथे बसलो होतो, केदार स्वतःहून माझ्याशी बोलायला आला. त्याने मला माफ केलंय, त्याने मला स्वीकारलंय. मला म्हणाला, दादा मागचं सगळं विसरून आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. आणि त्याचं म्हणणं मला पटलं. थँक्यू केदार, थँक्यू. मला वाटतं आपण सगळेच आज एकत्र ब्रेकफास्ट करूया. प्लीज बसा ना, बसा प्लीज. ये ना केदार, प्लीज बस. या ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.